रहिवाशांचे खूप खूप आभार या निमित्ताने व्यक्त करतो की आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला आणि त्याच्या माध्यमातून आपला हा पाषाणचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे आणि मला नक्कीच आशा आहे की या प्रयत्नाला खूप मोठं यश मिळेल आणि केवळ बालाजी मंदिर रोडचा परिसर नव्हेच तर संपूर्ण आपला सुसरोड बाणेर पाषाण लिंक रोड पाषाण सुतारवाडी आणि संपूर्णच आपला प्रभाग हा सुजलाम सुफलाम आणि स्वच्छ निर्मळ हा असा राहील याबद्दल मला निश्चितच अपेक्षा आहे आणि याच्यात कुठलीही शंका नाही. ज्या वेळेस नागरिक एखादी मुवमेंट हातात घेतात तर आपल्या परिसरात बदल घडल्याशिवाय राहत नाही आणि जेव्हा नागरिक स्वतः होऊन या स्वच्छता अभियानात भाग घेतील आणि स्वतः पुढाकार घेतील तर नक्कीच आपला परिसर स्वच्छ आणि सुजलाम सुफलाम होईल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. आपण सर्वांनीच हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल या परिसरातील पुन्हा एकदा सर्व सोसायटी वर्गाचे मी खूप खूप आभार या निमित्ताने व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या या औंध प्रभाग समितीचे उपायुक्त आदरणीय विजयजी नायकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे या प्रभागाच्या नगरसेविका मयुरी कोकाटे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. या दोघांच्या माध्यमातून आपण प्रशासनाला हाताशी घेऊन त्यांच्या बरोबर आपल्या या संपूर्ण परिसराची स्वच्छता आणि आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी आपण नक्कीच आपल्या या परिसरामध्ये नक्कीच प्रयत्न करू. मी या ठिकाणी आपले विजयजी नायकर साहेब यांना विनंती करेल की आपण या निमित्ताने आपण नागरिकांना मार्गदर्शन करावं. औंध क्षेत्रीय कार्यालयामार्फत मी सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो. हा पुण्यामधला पहिला उपक्रम असेल की नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने महानगरपालिका सकारात्मक पद्धतीने चालवलेली चळवळ आहे. आपण पूर्ण पुण्यामध्ये या पद्धतीनं मोहीम राबवूया. तुमच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे मी मयुरीताईचं पण अभिनंदन करेन की त्यांनी एवढा छान उपक्रम घेतला. माझं म्हणणं असं आहे की याला व्यापक स्वरूप देऊया. याबरोबर फ्लेक्स रस्ते याच्या ज्या तुम्ही ज्या समस्या मांडल्या त्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. दुसरी गोष्ट की ई वेस्ट आणि तुमचा प्लास्टिकच्या ज्या समस्या आहेत थर्माकोलच्या समस्या आहेत पुढच्या 2 आठवड्यामध्ये आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये एक टेम्पो देऊन प्लास्टिक कचरा जो बाहेर पडणार आहे त्याची विल्हेवाट कशी लावायची ही आमची जबाबदारी राहील. फक्त तुम्ही असाच प्रतिसाद द्या. आम्हाला सुद्धा म्हणजे आमचे सफाई सेवक असतील त्यांना सुद्धा असा आम्ही अभिमान वाटेल असं काम करूया. मी सगळ्या नागरिकांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि तुम्ही आम्हाला असंच सहकार्य करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मयुरी कोकाटे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम सर्वांना नमस्कार. आज खरंच मी स्वतःला खूप सोपं काम समजते की मी अशा प्रभागाचे नेतृत्व करत आहे जे नागरिक माझ्या बरोबर आहेत. माझ्या बरोबरीने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी पाऊल उचललेले आहे. तुम्हाला जी काही मदत लागेल ती नक्कीच मी 100% करण्याचा प्रयत्न करेन. आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद की आज संडेचा दिवस सुट्टीचा तुमचा दिवस असताना सुद्धा तुम्ही आपल्या प्रभागासाठी स्वतःहून पाऊल उचललेलं आहे आणि आपला परिसर स्वच्छ केलेला आहे. असेच इथून पुढं तुमच्या साथीने आणि माझ्या साथीने आपण आपला परिसर एकदम सुजलाम सुफलाम करूयात. धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करताना एक मी फक्त सूचना करेन की नायकर साहेबांच्या अनुमतीने आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये जनगणनेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि SIRच्या माध्यमातून सर्व घरांपर्यंत येऊन आपल्या प्रशासकीय अधिकारी आपली माहिती गोळा करणार आहेत जेणेकरून आपल्या परिसराचं व्यवस्थित मॅपिंग होईल. आपल्या परिसरात कोण राहतही नाही राहत आपल्या परिसरातील जे रहिवासी आहेत त्यांचे नागरी हक्क कसे सुरक्षित राहतील आणि त्यांना सरकारी सगळ्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील याच्यासाठी हा उपक्रम असतो. दर 18 वर्षांनी जनगणनेचा कार्यक्रम होत असतो
परंतु मध्ये करोना काळामुळे हा प्रोग्राम पुढे गेलेला आहे. तर हा जनगणनेचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. तर माझी नागरिकांना विनंती आहे की आपले महानगरपालिकेचे प्रतिनिधी आपल्या सोसायटीत येणार आहेत, आपल्या घरापर्यंत येणार आहेत. आपल्या सोसायटीतील सर्व नागरिकांची माहिती त्यांना प्रॉपर आपण कळवावी, जेणेकरून आपल्या सुद्धा सोसायटीची सुरक्षा असेल, आपल्या सोयी सुविधा असेल, ह्या आपल्याला सरकारला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. तर या उपक्रमात सुद्धा सर्व नागरिकांनी सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार सगळे. आता आपण जो प्ले बघितला त्याच्यात एक पॉईंट जो मांडला होता की आपण घरातनं निघताना पिशवी घेत नाही आणि मग बाहेरून प्लॅस्टिक पिशवी घेतो. बऱ्याच वेळेस असं होतं की लोक बाहेर गेलेत आणि मग त्यांना घरून फोन येतो की येताना भाजी घेऊन या वगैरे, तर त्यावेळेस ते पिशवी घेतात. तर त्या समस्येकरता आपण कुमार प्रियदर्शनवाल्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला होता. तर आम्ही जे आहेत कापडी पिशव्या इथल्या दुकानामध्ये ठेवल्या आहेत. तर नागरिक ते पिशव्या घेऊ शकतात आणि आम्ही आमच्या सोसायटी गेटवरती पण ठेवल्या आहेत. तर तुम्हाला नॉमिनल 10 रुपये द्यायचे, पिशवी घेऊन जायची आहे. परत पिशवी केली तर तुम्हाला ते 10 रुपये परत मिळतील. त्याचबरोबर बरेच जण जे आहेत ते आपल्याकडे पार्टीज वगैरे असतात, तर तेव्हा आपण डिस्पोजल प्लेट्स आणतो. तर आपल्या इथे भांडा म्हणजे युटेन्सिल बँक आहे. तर तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता. तुम्हाला तिथे काही चार्ज लागत नाही. तुम्हाला फक्त त्यांच्याकडनं कलेक्ट करायचं आणि परत स्वच्छ करून द्यायचं, एवढंच आहे. या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटेल की आपण ज्या परिसरामध्ये राहतो, म्हणजे आपण पाषाण तलावाच्या परिसरामध्ये राहतो आणि बाणेर पाषाण टेकड्या आहेत, या सर्व राम नदी आहे, या सर्वांचं संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्याचा प्रयत्न या आगामी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्या नगरसेविका मयुरी पोकाटे करत आहे. आपल्या पाषाण तलावाचा सर्वांगीण विकास होणार आहे. एक पर्यटन केंद्र म्हणून आपण त्याला विकसित करत आहोत. तर या बाणेर पाषाण टेकड्या ज्या आहेत त्याच्यावर आपण बायोडायव्हर्सिटी पार्क क्रिएट करत आहोत. तर आपली जी राम नदी आहे, या राम नदीमध्ये जे काही सिवेज येतंय आपल्याच माध्यमातून जे क्रिएट होतंय आणि ते सिवेज विदाऊट ट्रीट करता नदीमध्ये जातंय आणि त्याच्यामुळे आपल्या पाण्याचं प्रदूषण होतंय, जेणेकरून आपल्याला स्मेल येतात, मच्छर होतात. तर याच्यावर सुद्धा हे सर्व बंद पाईपलाईन मधनं एसटीपी प्लांट मध्ये जाईल. एसटीपी प्लांट मधनं फिल्टर होऊन ते परत नदीमध्ये सोडलं जाईल. तर या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोठा इनिशिएटिव्ह आपण घेत आहोत. आपल्या परिसराचं पर्यावरण, आपलं वातावरण अधिक चांगलं निर्मळ राहील याच्यासाठी आपण नक्कीच या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आपल्या या गल्लीची सुद्धा सुधारणा होत आहे. आपल्या आगामी बजेटमध्ये या रोडचं डांबरीकरण असेल, फुटपाथचं असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी राहिलेले MNGLचं काम असेल आणि ज्या लेनमध्ये ड्रेनेजची समस्या असेल त्याच्यावर सुद्धा आपण या आगामी काळामध्ये काम करत आहोत. त्याच्यासाठी आपण बजेटची तरतूद केलेली आहे. धन्यवाद.